त्यांनी एखादा इंग्लिशचा पेपर वाचून दाखव सर्वसामान्य जनतेसोबत, ते दिल्लीमध्ये जाऊन काय करणार? जो कुछ उनके दौलत था वो सब बेजाला आमच्या बिस्तेकराबाद। हा इलेक्शन खासदार इम्तियाज जलील साहेबांचा आहेच नाही, आमचं तर असं म्हणणं आहे। हा सर्वसामान्य जनतेचा आहे। खासदार इम्तियाज जलील साहेबांना कोणाचंच आव्हान नाही। हे महाराष्ट्रातील नाही तर हे देशातील पहिला खासदार असा आहे की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न जे पूर्ण औरंगाबाद येथील जनता, सर्वसामान्य जनता पूर्ण जल्लोषात पूर्ण ताकदीने खासदार इम्तियाज जलील यांच्या पाठीशी आहे। ते सर्व मिळून जे आहेत आता इथं जे आहेत खासदार इम्तियाज जलील यांचं फॉर्म नॉमिनेशन इथं भरणार आहेत। त्यानिमित्तानं आम्ही सर्व प्रियदर्शनी, इंदिरानगर, काबरानगर, शंभूनगर येथील ग्रुप जे आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे असून आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि इथं त्यांच्या पाठीशी उभे राहून एकनिष्ठ राहून त्यांची ताकद वाढवणार आहेत आणि त्यांना पूर्ण बहुमताने इथं निवडून आणणार आहेत। इम्तियाज जलील यांना कोणाचं आव्हान असणार आहे या निवडणुकीमध्ये, काय वाटतं? खासदार इम्तियाज जलील साहेबांना कोणाचंच आव्हान नाही। हा इलेक्शन असा आहे की सर्वसामान्य जनतेचा इलेक्शन आहे। हा इलेक्शन खासदार इम्तियाज जलील साहेबांचा आहेच नाही, आमचं तर असं म्हणणं आहे। हा सर्वसामान्य जनतेचा आहे, कारण की त्यांनी ज्या संसदमध्ये जे आहे तर सर्वसामान्याचा आवाज बुलंद केलेला आहे। पाणी संदर्भात त्यांनी जे आहे तर खासदार इम्तियाज जलील साहेबांनी पार्लमेंटमध्ये आपले जे औरंगाबाद शहरासाठी सत्ताधाऱ्यांनी 20 वर्षात कधी आम्हाला पाणी पोहोचवलेलं नाही, त्याच्या विरोधात जे तर खासदार इम्तियाज जलील साहेबांनी तिथं आपलं म्हणणं मांडलेलं आहे। त्यानिमित्तानं जे केंद्र सरकारची स्कीम आहे ते सामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जी घरकुल योजना आहे 51,000 जी आहे तर महानगरपालिकेतर्फे 51,000 घर अर्ज आलेले होते, परंतु या गव्हर्नमेंटनी, मोदी गव्हर्नमेंटनी हे जे आहे तर औरंगाबाद येथील पूर्ण कोलॅप्स झाला होता। इथं यांचा DPR नव्हता, काय नव्हता। खासदार इम्तियाज जलील साहेबांनी सर्व जाती धर्मातील लोकांचे, दीन दुबळ्यांचे यांचे प्रश्न मार्गी लावले। त्यांनी जे आहे तर इथले जिल्हा कलेक्टर असो, डिव्हिजनल कमिशनर हो, याला दिल्ली दरबारी त्यांनी नेलं आणि जे मार्च 2023 रोजी जी संपलेली स्कीम होती त्यांनी जे पुन्हा चालू केली, त्यानिमित्ताने आज कमीत कमी 11,000 घर निर्माण जे आहे तर चालू झालेले आहेत आणि बाकीचे जे आहेत 30 ते 40,000 घर सर्वसामान्यांना इथं गोरगरिबांना भेटणार आहे। मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने विकास झाला असं वाटतं तुम्हाला? पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता तसं तर काही झालेलं नाही, परंतु खास करून औरंगाबाद या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये खासदार इम्तियाज जलील साहेबांना 3 वर्ष निधी भेटला आहे। 3 वर्ष निधी भेटल्या अंतर्गत त्यांनी जे आहे तर पूर्ण ग्रामीण शहर जितका होईना म्हणतात ना फुल नाही फुलाची पाकडी, त्यानिमित्ताने त्यांनी जेवढं होतं तेवढं पूर्ण करून दाखवलेलं आहे। अजून खरं म्हणजे सर्वसामान्यांची जनतेचे जे आहे त्यांनी प्रश्न उचललेला आहे। त्यांनी स्वतः आरोग्य विभागासाठी जे आहे तर हायकोर्टामध्ये जे आहे तर PIL दाखल केली। हे महाराष्ट्रातील नाही तर हे देशातील पहिला खासदार असा आहे की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा प्रश्न जे तर दिल्ली पार्लमेंटमध्ये उचलून हायकोर्टमध्ये यांना नेलं आणि आरोग्य विभागाचे कमीत कमी 2 ते 2,500 इथं पद भरण्यात आलेली आहे आणि आरोग्य विभागाविषयी जे आहे तर अजून 400 बेडचं हॉस्पिटल जालना रोड येथे जे आहे तर गोपीनाथ मुंडे साहेबांना जे स्मारकासाठी होतं तर खासदार इम्तियाज जलील साहेबांनी सांगितलं की स्मारकासाठी नाही, ते गरीब आणि दीन दुबळ्यांसाठी जे आहे तर तिथं हॉस्पिटल द्यायला पाहिजे। तर ते हॉस्पिटल झालं तरी त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी खासदार इम्तियाज जलील साहेबांनी पंकजाताई मुंडे व सेंट्रल गव्हर्नमेंट यांना पत्र पाठवून सांगितलं की आम्ही स्मारकाचा विरोध करत होतो पण गोपीनाथ मुंडे साहेबांचा नाही, तर त्यांना जे आहे तर गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्यावं म्हणून यांनी जे आहे तर सर्वसामान्य जनतेला व सर्व हिंदू, मराठी, मुस्लिम सर्व बांधवांना जे आहे तर सोबत घेण्याचं काम इथं केलेलं आहे। जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे असतील, भुमरे असतील, हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काय वाटतं तुम्हाला, आव्हान देऊ शकते? आव्हान देण्याचा प्रश्नच नाही साहेब। आम्ही तर एवढं सांगतो की त्यांनी एखादा इंग्लिशचा पेपर वाचून दाखव सर्वसामान्य जनतेसोबत, आम्ही सर्व त्यांच्याशी पाठीशी चालू। त्यांना इंग्रजीचा एक पेपर वाचता येत नाही, ते दिल्लीमध्ये जाऊन काय करणार? आमचा सर्वांचा प्रश्न आहे की खासदार कसा असावा। सर्वसामान्य जनतेचा प्रश्न जे आहे तर ते दिल्ली दरबारी केंद्र सरकारमध्ये त्यांनी जे आहे मांडावे, पण यांना स्वतःच काही येत नाही। यांना इंग्लिशचा थोडा हिंदी येत नाही, पार्लमेंटमध्ये कोण भाषा चालते, ते तिथे जाऊन करणार काय? आमचा प्रश्न आहे, कारण की सर्व जनता ही सुधरून झालेली आहे। सर्व जनताला माहित आहे की कोण काम करणार आहे, कोण मुद्दे मांडणार आहे
सर्व जनता खासदार इम्तियाज जलील यांच्या पाठीशी आहे आणि खंबीरपणे आहे. हा सर्व समाज, सर्व लोक जे आहेत, हा इम्तियाज जलील यांचं इलेक्शन नाही, हा आमच्या सर्वांचा, गोरगरिबांचा, दिल दोबळ्यांचा, सर्वांचा जे आहे ते इलेक्शन आहे. इलेक्शन हा खासदार इम्तियाज जलील साहेबांचा नाही, सर्वसामान्य जनतेचा आहे. आमचं असं सांगणं. तुमचं नाव काय आणि तुम्ही याच मतदारसंघातले आहात का? हो, मी सय्यद निसार खात्री आहे. मी प्रियदर्शनी इंदिरानगर येथील रहिवासी असून आमचे सर्व जे आहेत इथं जे आहेत आलेले लोक आहेत. आमच्या सोबतीला जे खांद्याला खांदे लावून लोक काम करणारे लोक आहेत, माझे बंधू आहेत. सर्व इंदिरानगर, काबरानगर, गारखेड़ा, शंभूनगर येथील लोक आहेत. नहीं तो इंग्लिश क्या साहब, वो तो हिंदी भी नहीं बोल सकते ना। कौन खैरे साहब, और 20 बरस खराब करे ना उन्होंने। 20 साल रहे, 20 साल। यही एक आदमी ऐसा है जो मुसलसल बोलता और गरीबों के वास्ते बोलता, सबके लिए बोलता, और ये पूरे गरीब दुबले दलित भाई सब पूरे हमारे समाज के जितने भी लोग हैं सब पूरा उसको सपोर्ट कर रहे हैं और करिए, और ये समझ के चलो कि भरपूर अक्षर से आगे इम्तियाज जलील। लेकिन जो चुनाव है विकास के मुद्दे पे होना चाहिए, ऐसा नहीं लगता? कहाँ है विकास? कौन करा विकास? 10 साल से रहे मोदी, तो क्या विकास हुआ आपके? कुछ भी विकास नहीं हुआ। जो विकास पहले हुआ था वो हुआ, और जो कुछ उनके दौर का था इन्हें सब बेच डाला। जो कुछ उनके दौर का था वो सब बेच डाला। आप क्या बेचते कर बाकी? 20 साल में यहाँ पर जो है, 20 साल में जो भी MP थे यहाँ पे इससे पहले के, उन्होंने जो है तो औरंगाबाद जो है पूरे एशिया के अंदर फास्टेस्ट डेवलप की जो है तो सिटी कहलाई जाती थी। 20 साल इन्होंने जब रहने के बाद जो है तो यहाँ पे अधोगति हो गई। यहाँ पे जो है तो कचरों के अंबार लगे हुए थे, यहाँ पे रोडों पे खड्डे थे, यहाँ पे जो है इंडस्ट्रीज बाहर चल जाती थी। ये तो खासदार इम्तियाज जलील साहब है जिन्होंने एयर कनेक्टिविटी के ऊपर काम किया। इन्होंने जो है तो इंडस्ट्री लाने के ऊपर भरपूर काम किया। इन्होंने जो है समांतर वाहिनी जिस तरीके से यहाँ पर कोलैप्स हो गई थी, जो भ्रष्टाचार हुआ था, उसके खिलाफ में जो है तो खासदार इम्तियाज जलील साहब ने काम किया। आज ये है कि कम से कम 6 महीने के बाद बोलो या साल भर के बाद पूरे औरंगाबाद के शहर को और पूरे ग्रामीण को यहाँ है हर रोज जो दिन के 24 घंटे और हफ्ते के जो है तो 7 दिन 365 दिन ऐसे जो है तो पानी मिलने जा रहा है।